नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सायली 2.0 असा काही सापळा रचणार आहे की अश्विन समोर या प्रियाचा खरा चेहरा येणार आहे. तेही सायली अर्जुन मध्ये न येता. तेव्हा आता सायली हे कशा पद्धतीने घडून आणणार आहे, काय काय होणार आहे, सगळं बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की अर्जुन सायली प्रियाबद्दल चर्चा करत असतात. सायली म्हणत असते, जोपर्यंत अश्विन भाऊजी प्रियाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत ना, तोपर्यंत आपण तिचं खरं रूप कोणालाही पटवून देऊच शकत नाही. प्रियाची सर्वात मोठी ताकद म्हणजे अश्विन भाऊजी आणि त्यांचा तिच्यावरती असलेला आंधळा विश्वास. तेव्हा अर्जुन बोलतो, हो, आणि ही सपोर्ट सिस्टीम आपल्याला तोडावी लागेल. जर अश्विन समोरच तिचं दुसऱ्या कोणाशी तरी असलेलं अफेअर समोर आलं तरच त्याचा विश्वास उडेल. पण आपण जर हे त्याला सांगायला गेलो तर त्याला वाटेल की आपण मुद्दाम तिला बदनाम करतोय. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी रचायला हवं की आपण मध्ये न येता अश्विनने स्वतःच्या डोळ्यांनी प्रियाचं सत्य पाहिलं पाहिजे. पण हे जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाहीये. तेव्हा सायली आत्मविश्वासाने हसत बोलते, अहो, आता सायली 2.0 तुमच्यासोबत असताना तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं माझ्यावरती सोडून द्या. तेव्हा अर्जुन कौतुकाने बोलतो, हो, तू एकदा एखादी गोष्ट मनावरती घेतलीस ना की ती पूर्ण करतेस म्हणजे करतेसच. म्हणून तुझा प्लॅन कायम कमाल असतो. पुढे आपण पाहतो तर काय, प्रिया महिपत आणि नागराजला भेटायला जेलमध्ये आलेली असते. प्रिया म्हणत असते, तुमची अवस्था मला बिलकुल बघवत नाहीये, पण काळजी करू नका, मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये या जेलमधून बाहेर काढेन. तेव्हा महिपत बोलतो, अगे प्रिया, काय बोलतेस, हे कसं शक्य आहे? तेव्हा प्रिया बोलते, सगळं शक्य आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. त्या अर्जुनला कायमचं संपवायचं आहे, त्याचा काटा काढायचा आहे. हे ऐकून महिपत आणि नागराज एकमेकांकडे बघू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरती क्रूर हास्य असतं. तसंही त्यांना सुद्धा अर्जुनचा बदला घ्यायचा असतो. महिपत बोलतो, पण आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. तेव्हा प्रिया बोलते, हे बघा, आधी मी तुम्हाला सोडवेन, मग तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. आधी मी तुम्हाला सोडवेन आणि मग तुम्ही अर्जुनला संपवा. इकडे आपण पाहतो तर काय, अस्मिता रागाने फणफणत प्रतापच्या समोर येते. सचिन तिच्या मागे उभा असतो. अस्मिता चिडून बोलते, डॅड, व्हॉट इज दिस? तुम्ही माझं बँक अकाउंट फ्रीज का केलं? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तेव्हा प्रताप शांतपणे आणि ठामपणे बोलतो, अस्मिता, मी त्या अकाउंट फ्रीज केलेलं नाहीये, त्या अकाउंट बँकने फ्रीज केलंय, कारण त्यामध्ये काही अनयुज्युअल म्हणजे असामान्य ट्रान्झॅक्शन होत आहेत. बँक मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे, त्यामुळे त्याने मला सांगितलं की यातून अचानक 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 7 लाख अशी खूप मोठी रक्कम काढली गेलेली आहे. आता तू सांग, हे पैसे कुठे जात आहेत? कारण ते तर तू काढत नाहीयेस, मग कोण काढतंय? तेव्हा अस्मिता बोलते, डॅड, तुम्हाला माहित नाहीये का, हे सगळं सचिन करत होता, त्याला पैशांची किती गरज आहे. म्हणजे सचिन पैसे काढत होता हे तुम्हाला आवडलेलं नाहीये तर ठीक आहे डॅड, एवढी जर तुमची अडचण असेल ना तर मलाही तुमचं कार्डच नकोय. असं म्हणतच अस्मिता रागाने ते क्रेडिट कार्ड प्रतापच्या तोंडावरती फेकून तिकडून निघून जाते. सचिनचा हात पकडून ती तिकडून निघून जात असते. पण सचिनच्या चेहऱ्यावरती मात्र प्रचंड राग असतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो, मूर्ख मुलगी, स्वतःच्या हाताने सोन्याची अंडी देणारी कोंबडी हिने कापून टाकली, आता पैसे कुठून आणायचे? इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया तिच्या रूममध्ये झऱ्या घालत असते. स्वतःशीच म्हणत असते, महिपत आणि नागराजला जर 8 दिवसांमध्ये बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी कुणाची तरी मदत लागेल. पण कुणाला पकडू? आयडिया, सँडी. सध्या सँडीच आहे जो माझी मदत करू शकतो. माझ्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. तेवढा बिंडोक आहेच तो. प्रिया सँडीला फोन लावते. ती दरवाजा पूर्ण लावायला विसरलेली असते. बरोबर त्याच वेळेस अर्जुन आणि सायली तिथून जात असतात. प्रियाचं बोलणं ऐकून ते तिथेच थांबतात. प्रिया फोनवरती गोड आवाजात बोलत असते, हॅलो सँडी, खूप मोठी अडचण आली आहे रे, मला उद्याच्या उद्या तुला भेटायचंय. हो, सकाळी 9 वाजता. उद्या सकाळी 9 वाजता मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येते तुला भेटायला, प्लीज नक्की भेट, तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आहे रे. असं म्हणतच प्रिया फोन ठेवते. बाहेर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून एक विजयी हास्य देत असतात, कारण त्यांच्या जाळ्यामध्ये शिकार स्वतःहून चालून आलेलं असतं. सायली म्हणत असते, अहो, बघितलंत, देवाने आपल्याला स्वतः ही संधी दिली आहे. अर्जुन बोलतो, हो सायली, आता ही संधी हातातून जाऊ द्यायची नाहीये. आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे अश्विन स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडेल, बघेल. त्या हॉस्पिटलमधला मेन डॉक्टर माझा मित्र आहे, मिस्टर शशांक, तोच आता आपली मदत करेल. सायली बोलते, कसं? तेव्हा अर्जुन बोलतो, बघ आता मी काय करतो. असं म्हणतच तो डॉक्टर शशांकला फोन करतो आणि बोलतो, हॅलो शशांक, मला तुझं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. तू आत्ताच्या आत्ता अश्विनला फोन कर आणि त्याला सांग की उद्या बरोबर 9 वाजता एक महत्त्वाच्या मेडिकल रिपोर्टच्या कन्सल्टेशनसाठी त्याला तुझ्या हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. हो, उद्या सकाळी 9ला. काहीही कर, पण त्याला तिथे बोलावून घे. शशांक बोलतो, अर्जुन, अजिबात काळजी करू नकोस, काम केलं म्हणून समज. असं म्हणतच तो अश्विनला फोन करतो आणि सरप्राईज व्हिजिट द्यायला सांगतो.
दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, प्रिया वेळेवर घरातून बाहेर पडलेली असते. ती बरोबर 9 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते आणि सँडीला भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्याचा ती प्रयत्न करत असते. ती त्याला म्हणत असते, सँडी तूच माझा खरा आधार आहेस रे. या सुभेदार घरामध्ये मला सतत घुसमटल्यासारखं होत असतं. मला माहिती आहे या जगामध्ये फक्त तूच माझ्यावरती खरं प्रेम करतोस आणि माझ्यासाठी काहीही करू शकतोस. असं म्हणत असते त्याला पूर्णपणे स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी घट्ट अशी मिठी मारते. तिथे अर्जुन सायलीसुद्धा आलेले असतात आणि लपून छपून त्या दोघांना बघत असतात. अश्विनच्या येण्याची वाट बघत असतात. तोच तिथे अश्विनसुद्धा आलेला असतो. आपण पाहतो तर काय, अश्विन लिफ्टमधून बाहेर पडलेला असतो आणि तो कंटिन्युअसली प्रियाकडे बघत असतो, कारण त्याने प्रिया आणि सँडीचं बोलणं ऐकलेलं असतं. प्रियाला एका अनोळखी मुलाच्या घट्ट मिठीत बघून अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या हातातली फाईल खाली पडते. त्याचे डोळे विस्वरतात आणि शरीराचा थरकाप उडतो. ज्या बायकोवर त्याने आंधळ्यासारखा विश्वास ठेवला होता, तीच बायको दुसऱ्या कोणाच्या तरी मिठीत. अश्विन आता गगनभेदी आवाजात कडाडतो, प्रिया. अश्विनचा तो भयानक आवाज ऐकून प्रिया आणि सँडी दचकून झटक्यात वेगाने लांब होतात. अश्विन आता वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या जवळ जातो. काहीही न बोलता तो थेट सँडीची कॉलर गच्च पकडतो आणि त्याला जोरात ओरडतो, हिम्मत कशी झाली तुझी माझ्या बायकोला हात लावायची? भामट्या, आज तर मी तुझा जीवच घेतो. प्रिया मात्र जोरजोरात ओढत असते, अश्विन अश्विन प्लीज त्याला सोड, माझं ऐकून घे. तसं नाहीये, तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. तो फक्त माझा एक मित्र आहे. पण हा सँडी मात्र बरोबर प्रियाची पोलखोल करतो. तो अश्विन समोर तिला तोंडावरती पाडत बोलतो, नाही नाही प्रिया खोटं बोलतेय. अगं प्रिया, खोटं का बोलतेयस? मी तुझा मित्र नाहीये, मी तर तुझा बॉयफ्रेंड आहे आणि आमचा अफेअर काय आत्तापासून नाहीये. तुमचं लग्न होण्यापूर्वीच्या आधीपासून आमचं अफेअर आहे, रिलेशनशिप आहे. तेव्हापासून आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो. मी तुमच्यामध्ये नाही आलेलो तर तू आमच्यामध्ये आलायस. आणि प्रिया, तुला तुझ्या नवऱ्याला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मी आहे ना, मी बघतोच हा तुला कसा त्रास देतोय. पण तरीसुद्धा ही निर्लज्ज प्रिया नाही नाही म्हणत असते. अश्विन बोलतो, चुप, एक शब्दसुद्धा आता खोटं बोललीस ना तर तुझी जीभ हासडून टाकेन प्रिया. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, कसला गैरसमज? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तुम्हाला दोघांना एकमेकांच्या मिठीत. आणि आता तर तुझ्या सो कॉल्ड बॉयफ्रेंडने सुद्धा मला स्पष्ट केलंय की तुम्ही लग्ना अगोदरपासून रिलेशनशिपमध्ये होता म्हणून. अगं प्रिया, तुला लाज कशी काय वाटली नाही? स्वतःचा नवरा जिवंत असताना बाहेर दुसऱ्या माणसासोबत तू अफेअर करतेस, निर्लज्ज बाई. प्रिया मात्र रडण्याची ॲक्टिंग करू लागते. तेव्हा अश्विन बोलतो, प्रिया आता रडू नकोस, रडून काहीच होणार नाहीये. तुझ्या खोट्या नाटकांवर आता मी कधीच विश्वास ठेवणार नाही. माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा असा खेळ मांडला असतो. अगं प्रिया, तू सांग ना, मी तुझ्यासाठी काय नाही केलं? माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तुला कायम साथ दिली. माझ्या दादा वहिनीच्या विरोधात गेलो आणि तूच माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलास. मला तर आता स्वतःचीच लाज वाटते. मी माझ्या दादा वहिनीला कसं सामोरे जाऊ? त्या दोघांना कसं फेस करू? प्रिया, आज तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. या क्षणापासून तुझा आणि माझा आता काही संबंध नाही. माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा. अश्विन रागाने तिकडून निघून जातो. आणि एकंदरीतच काय, प्रिया बरोबर या सगळ्या डावामध्ये अडकलेली असते. दुरून आता हे सगळं सायली अर्जुन बघत असतात. त्या दोघांच्या चेहऱ्यावरती एक मोठं समाधान असतं. अर्जुन म्हणत असतो, वेल्डन सायली 2.0, आज अखेर आपण प्रियाची सपोर्ट सिस्टीम कायमची मोडून टाकली. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल प्रेक्षकांनो.